सर्वांना जोहार. जोहार. आदिवासी एकता परिषद यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपल्यासमोर आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सांबरे साहेब आहेत आणि लवकरच 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आदिवासी एकता परिषद भूमिसेना या संघटनेमार्फत साजरा केला जाणार आहे. आपल्यासमोर पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सांबरे साहेब आहेत आणि आता आम्ही वसई तालुक्यामध्ये उभे आहोत. सांबरे साहेब, काय सांगाल की वसई तालुक्यामधून काय नियोजन केले जाण्याचं? मी वसई तालुक्यातील माझ्या सर्व आदिवासी बांधवांना जाहीर आवाहन करून सांगतो की रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिन, विश्व आदिवासी दिन पालघर येथे करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाला वसई तालुक्यातून आदिवासी बांधवांनी मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि आपला जो हक्काचा दिवस आहे तो आपल्याला जोमात एकदम साजरा करायचा आहे. तर वसई तालुक्यातून पालघर येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी रविवारी सकाळी 10 वाजता विरार स्टेशन येथे जमायचं आहे आणि तिथून आपल्याला सर्वांनी एकत्र मिळून पालघर येथे जायचं आहे. तर सर्व वसई तालुक्यातल्या आदिवासी बांधवांनी रविवारी सकाळी ठीक 10 वाजता विरार स्टेशन येथे जमायचं आहे आणि तिथून सर्वांनी मोठ्या संख्येने ट्रेनला एकत्रित जमून पालघरला जायचं आहे आणि आपला जो उत्सव आहे, आपला जो सण आहे 9 ऑगस्टच्या दिवशी, तो आपल्याला मोठ्या संख्येने जमून साजरा करायचा आहे. तरी वसई तालुक्यातल्या सर्व लोकांनी वेळेवर विरार स्टेशन येथे जमावं असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो. आदिवासी वेशभूषा वगैरे करून यायचं असं का तुम्ही नियोजन केलेलं आहे का? आदिवासी समाजाची जी वेशभूषा आहे त्या वेशभूषेनुसार वसई तालुक्यातल्या सर्व आदिवासी बांधवांनी आपला जो वेशभूषा आहे त्या वेशभूषेमध्ये आले तर आपली एक संस्कृती, आपली परंपरा ही सुद्धा आपल्याला जगाला दाखवता येईल की आमच्या आदिवासी समाजाची कशी परंपरा आहे, आमची वेशभूषा काय आहे, हे सुद्धा लोकांना दाखवता येईल. सकाळी 10 वाजता विरार स्टेशनला जमणार आहेत. सकाळी 10 वाजता विरार स्टेशनला जमायचं आहे सर्वांनी, असं आता सांबरे साहेबांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे. तर वसई तालुक्यातल्या सर्व आदिवासी बांधवांनी, सर्व पक्ष संघटना मंडळ कोण असतील त्यांनी मोठ्या संख्येने एक जिल्हा एक रॅली हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस सालाबाद प्रमाणे करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. जोहार, जिंदाबाद.